याच्यामध्ये आत्तापर्यंत तपास हा एस.डी.पी.ओ. करत आहेत, एस.डी.पी.ओ. फलटण. एक आरोपी प्रशांत बनकर जो सिव्हिलियन आहे त्याला अटक झालेली आहे. त्याला कोर्टात प्रोड्यूस केला असता 28 तारखेपर्यंत माननीय कोर्टाने त्याचा PCR आमच्याकडे दिलेला आहे. दुसरा जो पहिला आरोपी आहे म्हणजे PSI बदने, त्याच्या तपासाकरता त्याला अटक करणं बाकी आहे. तो फरार आहे. त्याच्या तपासाकरता 4 टीम्स ह्या त्याचा शोध घेत आहेत आणि आमचा पूर्ण प्रयत्न आहे की तो अटक होईल. काय लीड्स मिळतात सर या टीमच्या माध्यमातून? नाही, याच्यामध्ये ठीक आहे, म्हणजे काही प्रमाणात आम्हाला काही लीड्स आहेत ज्या मी रिव्हील करू इच्छित नाही, परंतु आरोपी अटक करण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न हेच सुरू आहेत. उद्या मुख्यमंत्री फलटणमध्ये आहेत, त्यामुळे त्या आरोपीच्या अटकेबाबतचा दबाव पोलिसांवर तुमच्यावर आहे. काय नेमकं त्याच्याबद्दल? नाही, याच्यामध्ये सिरियस गुन्हा आहे. सिरियस गुन्हा आहे जो आमच्या अधिकाऱ्याविरुद्ध आहे, बलात्काराचा आहे. त्याच्यामध्ये एका महिलेने आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे ती एवढी सेन्सिटिव्ह आहे की त्याच्यामध्ये आरोपी अटक करणे हेच आमचं सर्वप्रथम हे प्रायोरिटी आहे. 2 पैकी 1 आरोपी अटक आहे, दुसरा आरोपी अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत. नाही, याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की जी आत्महत्या झालेली आहे त्याचं ॲपरंटली कारण हे त्या PSIनी केलेला रेप आणि मानसिक आणि शारीरिक छळ दुसऱ्या आरोपीने असा आहे. आणि जो तिने दिलेला अर्ज आहे तो फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांविरुद्ध होता, ज्याच्यामध्ये तिचं असं म्हणणं होतं की फिट आणि अनफिट, म्हणजे आरोपी जेव्हा पोलीस घेऊन जातात तेव्हा फिटनेस करता जी BNS भारतीय न्याय संहिता आहे त्याच्यामध्ये फिटनेस दाखवायला लागतो, म्हणजे फिटनेस असेल तरच आरोपीला अटक करता येतं. मात्र काही प्रमाणात त्यांच्याकडनं अनफिट दिलं जायचं आणि त्याच्यामुळे म्हणजे पोलिसांचं असं म्हणणं आहे की ते रात्री नेल्यावर त्या मुद्दामून अनफिट द्यायच्या आणि तशा प्रकारचं मग पोलीस म्हणायचे की फिट द्या, त्या म्हणायच्या अनफिट आहे. आणि म्हणजे याला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्कॉर्ट म्हणू, या डिस्कॉर्टमधनं ते झालेलं आहे. आणि तशा प्रकारचा बाबा हे पोलीस माझ्यावर अनफिट करता दबाव आणतात, फिट करता, अशा प्रकारची तक्रार ही SDPOकडे दिली. त्याच्यामध्ये इन्क्वायरी केली असता असं काय तथ्य आढळलं नाही. फक्त असं म्हणजे कन्सिलिंग झालं, कारण प्रत्येक गोष्ट काय अशी की ठीक आहे जेवढं शक्य तेवढं तुम्ही पोलिसांना सहकार्य करा, अशा प्रकारचं मला वाटतं बोलणं झालं आणि तो अर्ज फाईल करण्यात आला. मीनव्हाईल मला वाटतं 1 ऑगस्टच्या दरम्यान पोलिसांनीही या वारंवार अनफिट देऊन पोलिसांना त्रास होईल असं बघतात अशा प्रकारचा अर्ज जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे देण्यात आला होता. त्याच्यामध्ये इन्क्वायरी करून त्याच्यामध्ये काय फाइंडिंग्ज आहेत ते त्यांनी केलेले आहेत. परंतु जो हा फिट आणि अनफिटचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये मी फक्त एक क्लिअर करू इच्छितो की फिट अनफिट आरोपीला करणं ही काही एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू नाही, ही बेसिकली प्रोसिजरल मॅटर असतं. आणि त्याच्यामधला डिस्कॉर्ड हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्कॉर्ड आहे. त्याचा अर्थार्थी आत्ताच्या तपासात जी मृतक आहे तिने लिहिलेली नोट म्हणा किंवा यामध्ये आत्तापर्यंत ह्या गोष्टीचा संबंध आढळलेला नाही आत्तापर्यंत. घरच्यांचं सांगणं आहे की आतापर्यंत त्या मुलीच्या घरच्यांचं सांगणं की आम्ही पोलिसांना पुरावे दिलेले आहेत की जो याच्यामध्ये तपास सुरू आहे. जे काय पुरावे असतील त्याच्या आधारे तो तपासाअंती सत्य शोधणं आमचं काम आहे, ते सुरू आहे. यामध्ये आदल्या रात्री कुणाशी बोलली होती किंवा काय? नाही, याच्यामध्ये समोर येते की आरोपींनी ऐका नाही, ह्या तपासात उघडकीस येईल. तपास आताचे 2 दिवस झालेला आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम सुरू आहे. सर, खासदारांचं नाव जे येते ते याबाबतचा काय तपास झालेला आहे? याच्यामध्ये मी परत एकदा इच्छितो की तपासामध्ये आतापर्यंत तिने लिहिलेली नोट्स आणि त्याच्या आधारे केलेला तपास हे आहे. खासदारांचं नाव हे तिने जे स्टेटमेंट दिलंय तिच्या इन्क्वायरीमध्ये यांच्याकडे कोणाकडे जिल्हा शल्य चिकित्सांकडे ज्याच्यामध्ये पोलिसांनी तिच्याविरुद्ध कंप्लेंट केली होती त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि ते परत फिट अनफिटमध्ये आलेलं आहे, ज्याचा प्रत्यक्ष गुन्ह्याशी आत्तापर्यंतचा संबंध दिसलेला नाही. सर, माहिती अधिकाराला सुद्धा विलंब लावला असं या तरुण या डॉक्टरचं म्हणणं होतं. नाही, आता ऐका ना, म्हणणं असेल काय ते तपासात सगळं बघू. जिथपर्यंत व्हॉट एव्हर बिअरिंग म्हणजे एखाद्या ॲबेटमेंट टू सुसाईडमध्ये सुसाईड करण्यासाठी ज्या काही सर्कमस्टन्सेस प्रवृत्त झाले असतील त्या सर्वांचा तपास करणं हे कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये मुख्यत्व हे तिने लिहिलेली नोट हे आत्ताचं आहे, कारण त्याच्या आधी अशा प्रकारचे कोणतेही इतर म्हणजे अर्ज तिने दिलेले नव्हते. त्यामुळे तिच्या सुसाईडच्या संदर्भाने सुसंगत
असा तपास आमचा सुरू आहे. आरोपी फरार होत्या त्यामध्ये पोलिसांचे कुठे नाही, असं प्रायमा फेशी दिसलेलं नाही. पर्सनल की प्रोफेशनल स्ट्रेस असं दोन्हीपैकी नेमकं काय नाही, ऐका ना, तपास ऐका माझं स्पष्ट म्हणणं आहे की एखादी सुसाईड झाल्यानंतर ती सुसाईड ॲबेटमेंट टू सुसाईड तेव्हाच होते जेव्हा त्या लेवलचा छळ होईल की सुसाईडला हे होईल. नुसती प्रत्येक सुसाईड हा काय गुन्हा नसतो. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणी तिला प्रवृत्त केलं, एवढा छळ केला आहे का, आणि त्यात तिने हातावरच लिहिलेलं आहे. सर्वप्रथम त्या दृष्टीने तपास सुरू आहे. आता इतर सगळे जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह तिचे तर ते हे सगळ्या तपासाचा पुढचा भाग आहे. प्रायमा फेशी आमचे 2 टार्गेट आहेत. तिने दिलेलं जे हातावर लिहिलेलं आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट आरोप आहेत ते, आणि पहिल्या आरोपीला अटक करणं. हातावर नाव पोलीस अधिकाऱ्याचा असताना सुद्धा तो पोलीस अधिकारी पसार होतो, अद्याप सापडत नाही. फिवरमध्ये काय आहे काय मध्ये नाही, याच्यामध्ये असं कोणतीही गोष्ट आढळलेली नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.